नमस्कार, जय मल्ला रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला हलवा फ्राय म्हणजेच सरंगा फ्राय ही रेसिपी दाखवणार आहे। मच्छी मार्केटमध्ये जाऊन ताजे हलवे मी विकत घेऊन ते स्वच्छ करून आणि कापून घेतलेले आहेत। घरी आणल्यानंतर ह्या सर्व माशांना मीठ लावून थोडा वेळ ठेवून देत आहे। थोड्या वेळाने हे सर्व मासे मी स्वच्छ धुवून घेणार आहे। यातील 2 मोठे मासे स्वच्छ धुवून तळण्यासाठी घेत आहे। आता मी माशांना लावण्यासाठी मसाला तयार करायला घेत आहे। 4 चमचे आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घेत आहे। 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणे पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर। चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, आगळ नसल्यामुळे मी लिंबाचा रस घालत आहे। तुमच्याकडे जर कोकमाचा आगळ असेल तर तो तुम्ही घालू शकता। एक चमचा कॉर्नफ्लोअर, हे सर्व मसाले मी एकत्र करून घेत आहे। सर्व मसाले एकत्र करून घेतल्यानंतर ते मसाले मी स्वच्छ धुतलेल्या माशांना लावून घेत आहे। माशाच्या आतमध्ये आणि माशाच्या दोन्ही बाजूंनी मी मसाला लावून घेत आहे। एका हलव्याला मसाला लावून घेतलेला आहे, तर अशाच प्रकारे दुसऱ्या हलव्यालाही मसाला लावून घेत आहे।
अशा प्रकारे दोन्ही माशांना मसाला लावून थोडा वेळ मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देत आहे. मासे तळण्या अगोदर ते मी रव्यामध्ये घोळून घेणार आहे. त्यासाठी 2 मोठे चमचे बारीक रवा घेतलेला आहे. दोन मोठे चमचे बारीक रवा घेऊन त्यामध्ये मी अर्धा चमचा तांदळाचं पीठ घालत आहे. त्यामध्ये पाव चमचा काश्मीरी मिरची पावडर घालत आहे. आणि चवीपुरतं मीठ घालून हे सर्व एकत्र करून घेत आहे. रवा, तांदळाची पिठी, काश्मीरी मिरची पावडर, मीठ हे सर्व एकत्र करून ठेवलेलं आहे. मासे तळण्यासाठी गॅस चालू करून गॅसवर पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि त्या पॅन मध्ये तेलही गरम करत ठेवलेलं आहे. मॅरिनेट करायला ठेवलेले हलव्याचे मासे मी आता रव्यामध्ये घोळवून घेत आहे. रवा दोन्ही बाजूंनी नीट लावून झाल्यानंतर पॅन मध्ये भाजायला ठेवून देत आहे. माशाची एक बाजू छानपैकी भाजून झालेली आहे, तर मी आता मासा परतून त्याची दुसरी बाजू भाजण्यासाठी ठेवून देते. सर्व बाजूंनी मासा मी नीट भाजून घेत आहे. मासा सर्व बाजूंनी नीट भाजून झाल्यानंतर तो एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. ताटामध्ये मी हळदीचं पान ठेवलेलं आहे. त्याच्यावर हा तळलेला मासा काढून घेत आहे. अशा प्रकारे दुसरा मासाही मी रव्यामध्ये नीट घोळवून घेत आहे. माशाला रवा लावून झाल्यानंतर त्याच पॅन मध्ये मी हा मासाही भाजून घेत आहे.
दुसऱ्या माशाची एक बाजू छानपैकी भाजून झाल्यानंतर त्याची दुसरी बाजू भाजण्यासाठी तो पलटून ठेवत आहे. माशाची दुसरी बाजूही छानपैकी भाजून घेत आहे. दुसरा हलव्याचा मासाही छानपैकी भाजलेला आहे, तर तोही मी आता प्लेटमध्ये काढून घेत आहे. अशा प्रकारे दोन्ही हलवे तळून तयार झालेले आहेत. हलव्याचे मासे खरपूस भाजून घेतलेले आहेत. उत्कृष्ट आणि स्वादिष्ट असा हलवा फ्राय तयार झालेला आहे. आपणही ते करून पहावेत आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनेलला लाईक करावं, शेअर करावं, कमेंट्स कराव्या. तसेच नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.